धन्यवाद। यानंतर रविराज भाई पाटील यांना विनंती की 2च मिनिटांमध्ये बोलणारे मान्यवर खूप आहेत, त्याच्यामुळे वक्त्यांनी थोडंसं वेळेची मर्यादा आपण सर्वजण पाळूया। 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। काय होतं पुढे हे अशीच वेळ येते बघा, बॉल कमी असतात आणि रना जास्त करायचे असतात, त्याच्यामुळे नुसतं ठोकं टाकायला लागतात। बसला तर षटकार नाही तर विकेट। जांभळ्या देऊ नका। बोला राम भक्त हनुमान की, हात वर करून म्हणा बजरंग बली की, ये कोट बिरोबाच्या सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर मित्रांनो, तुम्हाला सांगतो डायरेक्टच भाषणावर सुरुवात करतो, बाकी काय बोलत नाही हो का। एका आई बापाला 3 पोर होती, एकाला आई वडिलांनी संधी दिली शेती करायची, तू म्हणली 20 वर्ष शेती कर, त्याने काय केलं 5-10 वर्ष चांगली केली आणि परत बायका पोरं घेऊन मुंबईला जाऊन राहिलं, ती परत गावाकडे बी येईना लखात आणि गावाकडे आलं तर गॉगल घालून उतरतंय गाडीतनी आणि डायरेक्ट घरात जातंय, एसी मध्ये बसतंय की परत माघारी जातंय, असा त्याचा क्रम चालू झाला। मग आई बापाला वाटलं का ही काय कामाचं नाही, ही एका दिवशी आपल्याला भीक मागायची वेळ आणल हो, आणि मग दुसऱ्याच्या हातात संधी दिली, म्हणले जाऊन त्या धाकटं भाऊ कसं करतंय, त्याला 5 वर्ष संधी दिली, काय त्याने पिकं आणली रानात, नाद नाही करायचा, एवढे जोरात पिकं, असं वाटलं आता ही पोरं लय चांगलं शेती करतो, आता ह्याच्या हातात सगळा कारभार द्याव। आणि जसं 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 10वे वर्ष चालू झालं, त्यांनी कोपऱ्याला गिऱ्हाईकच बघितलं राव, आई बापाची अक्कलच बंद झाली। थोरल्याने हे केलं, धाकट्याने असं केलं, लका म्हणलं आता तेवढे त्यांना संधी मिळाली, त्याने कोपऱ्याला गिऱ्हाईक बघितलं की आचारसंहिता आली, शॉर्टच झाला, त्याला काहीच करायचं नाही, दरी कायला मिळेना काहीच होय नाही। मग आता राहिला तिसरा, आई बापाचा तर चांगला विश्वास बसलाय की तिसरं आपलं चांगलं काम करेल, पोरगं प्रामाणिक आहे, लोकात जाते, लोकांचं प्रेम मिळवतंय, आणि ही आपल्या तालुक्यातल्या जनतेचं उदाहरण आहे। त्याने पहिल्याने आपल्याला यंग आणलं, दुसऱ्याने आपला बाजार उठवला, पण तिसरा आपल्याला नोकरी धंद्याला कामालाच लावणार आहे, हे तुम्हाला सांगतो। म्हणून आणि तुम्हाला दुसरी गोष्ट आवडून सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात इंदापूर तालुक्यातच का कालवा आहे, अख्ख्या महाराष्ट्रात जाऊ द्या, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त प्रवीण भाईचं नाव काय, काही एकटाच अपक्ष नवसाचं आहे का आपलं, हा एकटाच आहे का, हजार कार्यकर्ता आहेत अपक्ष उभा राहणार, पण महाराष्ट्रभर फक्त प्रवीण भाईचा आवाज आहे का, तर प्रवीण भाई निवडूनच येणार आहे, सगळ्याला माहित आहे प्रवीण भाई कमी पडत नाही। म्हणून तुम्हाला सांगतो येत्या काळात या तालुक्यातल्या मराठा, बौद्ध, मातंग, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, अडगर, धनगर, रामोशी, वंजारी, बेडर, मुसलमान, गळशाची, कुंच्याची, डोंबाळ्याची, नागपंथी, डोरी, वसव्याच्या पोरांनी एक मूठ बांधणार का नाही, आणि प्रवीण भाईच्या पाठीमागे उभा राहा, एवढंच सांगतो। आणि येत्या 20 तारखेला प्रवीण भाईचं चिन्ह आहे किटली, जरी आज दबाव येत असला, उद्या दबाव येत असला, 2 दिवस दबावच आहेत, तिसऱ्या दिवशी हळूच किटली दाबा, पण एवढी दाबा की त्याच्या पुढचं शाई गेली पाहिजे आणि त्याच दिवशी आपला विजय फिक्स झाला पाहिजे, एवढंच सांगतो। चिठ्ठ्याने जाता जाता पुन्हा एकदा बजरंग बलीचा जयघोष करा, कारण परत बजरंग बलीचा जयघोष करण्यासाठी एवढी जनता जमणार नाही। बोला राम भक्त हनुमान की, बजरंग बली की। रवी भैया धन्यवाद। यानंतर या ठिकाणी अमोलजी मुळे यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं। तुम्ही बोला। या ठिकाणी विजयकुमारजी झगडे यांना विनंती, आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। या ठिकाणी बोलणारे व्यक्ती फार आहेत, आपण वेळेची मर्यादा पाळून आणि 2-2 मिनिटं आपण सर्वजण बोलूया।
आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आज इंदापूर तालुक्यातील एवढी सभा जर पाहिली ना, ही विजयाची सभा आहे असं मला वाटतंय. आणि प्रवीणबाई हे आपले आमदार आहेत आणि होणारेच आमदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एक विनंती करतो की एवढे 2 दिवस आपल्याला फार दक्षतेने राहायचंय. एवढे जे मतदार जमलेले आहेत त्याला मला माझी विनंती आहे की प्रत्येकाने जर 5 जरी मत आले ना, आपला 20,000 आणि आपला विजय नक्की आहे. मला एवढे सांगायचंय की प्रवीणबाई हे माने कुटुंब हे आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे कुटुंब आहे. आणि त्यांचं जे चिन्ह आहे किटली, हे किटली 19 नंबरला आहे, दुसऱ्या मशीनवरती. 19 आकडा म्हणजे 1 आणि 9. 1 नंबर नाही, 9 आमदार आपल्या इंदापूर तालुक्याचा होणार आहे. हे सगळ्यांना लक्षात ठेवायचे. हा शुभ आकडा प्रवीणबाई यांच्या नशिबात आहे. म्हणून सांगतो, तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला किटलीच्या समोरचं बटन दाबायचे आणि भरघोस मतांनी बायांना निवडून द्यायचे, अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी अमोलजी मोरे यांना विनंती की 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या प्रचारार्थ आपण आज सांगती सभा आयोजित केलेली आहे. सांगता सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, सर्व पत्रकार व आपण सर्व बंधू भगिनी मित्र, आज प्रचाराचा शेवट होत आहे. आपण मागील 3-4 महिन्यापासून भैयांच्या उमेदवारीपासून त्या प्रचारापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नेते मंडळींनी जे कष्ट घेऊन भैयांचा प्रचार हा आपण अहोरात्र करून इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना भैयांचे चिन्ह किटली हे तळागाळापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते आता आपल्याला 1-2 दिवसात काम करायचं आहे की त्याचं मतात रूपांतर कसं होईल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, बूथ कमिटीतील कार्यकर्त्यांनी भैयांना येणारे गावातील जे मतदान आहे ते कसं घडून येईल ह्याच्यावरती आता इथून पुढे 2 दिवस आपल्याला प्रयत्न करायचा आहे. भैया हे विजय नक्की होणार आहेत. कारण आज आपण जर बघितलं तर तिथे 2 सभा चालू आहेत आणि 2 सभेची मिळून सुद्धा गर्दी एवढी होणार नाही, तेवढी गर्दी आज भैयांच्या सभेला आहे. आणि मला एक अजून सांगायचंय, आज जे इथं हेलिकॉप्टर आलंय ना, ते 23 तारखेला हेलिकॉप्टर भैया साहेबांना न्यायला इथं येणार. कारण भैया साहेबांचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना एकच माझी कळकळीची विनंती आहे की भैया साहेबांना जास्तीत जास्त मताचा लीड कसं पडेल एवढंच आपण या 2 दिवसात काम करायचं. आणि आपण गावातील मतभेद गट्टात विसरून भैयांना साथ द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भैयाचं चिन्ह किटली, हे किटली समोरील बटन दाबून आपण सर्वांनी भैयांना विजय करण्यात हात धरला ही नम्र विनंती. धन्यवाद अमोलजी. यानंतर ॲडव्होकेट बापूसाहेबजी साबळे यांना विनंती की आपण 2 मिनिटांमध्ये. आणि सन्माननीय व्यासपीठ आणि पुढे जमलेली सुनामी, भैयासाहेबांनी मला बळबळ बोलायला चान्स दिलाय. भैयासाहेब म्हणले तू बोलूच नको. अहो पण म्हणलं मी काय वाईट बोलतोय. नाही ना म्हणले तू बोलायचंच नाही. असू द्या बंधूंनो, भगिनींनो, काय नाही तुमचं आणि माझं सगळं सारखंच आहे. आज तुमचं माझं सगळं सारखंच आहे, तर तुला विधानसभेत जायची हौस कशाला? मग गप घरची दारी जरा बसायचं ना. विधानसभेमध्ये जाऊन भैयासाहेब
काय आता बोलू दे. टीका करायची नाही, पण यांनी 20 वर्षात आणि 10 वर्षामध्ये काय लिहिलं लावलेलं आहे हे सांगणं गरजेचं आहे भैयासाहेब. आणि या 4-8 दिवसामध्ये मी इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातला आवाज ऐकलेला आहे. माझी पण CID सारखी गुप्त यंत्रणा आहे प्रत्येक गावामध्ये. प्रत्येक गावात रिपोर्ट येतोय आणि प्रवीण भैया 1 नंबरला आहे. मी त्यांना सांगितलं नाही मी कोणाचं काम करतोय ते. आणि मोरदादा पाटलांनी अगोदरच एक जणाचा बीज पाडलाय बाहेर. त्याने 20 वर्षात काय काय उद्योग केलेला आहे त्या अगोदरच सांगितलेलं आहे. मोरदादाने सांगितलेलं आहे. इथे सन्माननीय चौरे साहेबांचा काही छळ गेला सगळ्यांनाच माहित आहे. त्या जागेला ते हरमेश्वर कारखाना जर उभा राहिला असता तर अजूनही बेरोजगारी कमी झाली असती.